मी रेवनाथ निवृत्ती गायकवाड 78 बिझनेस पार्कतर्फे विश्वास जनतेचा माध्यमातून आमच्या ज्या समस्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचाव्यात अशी विनंती करतो. कारण आमचे मेन मुद्दे आहेत जे बाहेरील आमच्या मॉलच्या बाहेरील जे फेरीवाले आणि स्टॉलवाले यांच्यामुळे आम्हाला आमच्या व्यवसायाला म्हणजे व्यवसाय आमचा होतोच आणि 18 वर्षापासून पिंजऱ्यामध्ये बंद आहेत. कोणताही आमचा व्यवसाय चालत नाही. एक हा विषय आहे की त्यांच्यावर कारवाई करावी. आणि असेही हे फेरीवाले स्टेशनपासून 150 मीटर अंतराच्या आतमध्ये आहेत. सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार 150 मीटर हॉकर नो हॉकर झोन म्हणून जाहीर केला जातो. तरी पण अद्याप आतापर्यंत फक्त BMCने एकच कारण दिलं. 8 वर्षापासून केस चालू आहे. 8 वर्षापासून केस चालू असताना एकच कारण देतात की ते स्टेवर आहे. तर 8 वर्ष स्टे तर कधी नसतोच. आणि ते जर हटलं तर आमच्या सर्वांच्या 100 नाही तर कमीत कमी 80-90% तरी आमची दारिद्र्य दूर होईल. आणि तसंच MMRDA यांच्याकडे आमचा जो फंड असतो तो अद्याप फंड आम्हाला आलेला नाही. आणि आम्ही आमचे 356 गाड्या असताना आम्हाला फंड फक्त 197 गाड्यांचा देत आहे. कारण 356च्या हिशोबाने आम्हाला कमीच 356 गाड्याचं दिलं तर आम्हाला काहीतरी होईल. आणि त्याच्यानंतर ना त्याचं व्याज आहे ना काय ना आजपर्यंत आम्हाला फक्त चक्रा आणि चक्रात चालू आहेत. आणि त्याच्यानंतर जे गाडे हस्तांतर करतात खरेदी विक्री त्या गाड्यांवर ह्या लोकांनी सरसकट 3,54,000 जी रक्कम आकारलेली आहे ती योग्य नसून. कारण की आमच्या मॉलमध्ये आमच्याच काय पूर्ण MMRDच्या ह्याच्यामध्ये जेवढे गाड्या असतील तेवढ्यांना कोणी 24 स्क्वेअर फूटचा आहे, कोणी 30चा आहे, कोणी 225चा आहे. यामुळे ते 354 योग्य वाटत नाही. कारण त्यांनी सरसकट ठेवलेला आहे. तो सरसकट न करता त्यांना स्क्वेअर फूट प्रमाणे करून देण्यात यावं हे आमच्या मागण्या. आणि विनंती करतो विश्वास जनतेचा यांच्यापासून हे आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचाव्या. तसंही आम्ही दिनांक 23/2/2026 रोजी मी उपोषणावर बसत आहे. त्याच्या अगोदर जर हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं आणि काय जर झालं तर आम्हाला पुढचं काही पाऊल उचलण्याची गरज नाही. मी ही विनंती करतो. धन्यवाद. हे आमच्या बिल्डिंगचं मेन गेट आहे. त्या बिल्डिंगचं हे मेन गेट आहे. मेन गेटच्या पुढे हे आहे. फोकस करावं. या गेटमध्ये यायला जागा नाही. धंदे होणार कसे काय? दुकानामध्ये आमच्या शॉपमध्ये कोणी गिऱ्हाईक येण्याचा मार्गच बंद आहे. आमचे शॉप चालूच आहेत पूर्ण बंद आहे.